आज आहे धनत्रयोदशी म्हणजेच दिवाळीचा दुसरा दिवस. दिवाळी सुरू होऊन 2 दिवस झाले तरीही बंगलोरमधल्या मुलांना अजूनही सुट्टी लागलेली नाही. त्याचं कारण असं आहे की दसऱ्याला 10 दिवस मुलांना सुट्टी असते म्हणून दिवाळीला इकडे सुट्टी नसते. ईशानला घ्यायला गेली होती आणि तिथेच फ्लॉवर दिसले म्हणून म्हटलं चला पूजेसाठी फ्लॉवर घेऊन टाकूयात. या इथे ईशानचे एक्सप्रेशन अचानक चेंज होतं. त्याचं कारण तुम्हाला येणाऱ्या नवीन ब्लॉगमध्ये नक्कीच कळेल. काय त्याचं कारण होतं. नंतर ना फटाके पाहून तो हॅपी झाला. पण त्याआधी त्याने ज्या रिएक्शन दिल्या त्याचं कारण तुम्हाला येणाऱ्या नवीन ब्लॉगमध्ये नक्कीच समजेल. त्यानंतर ना मुलांना जेवण वगैरे दिलं आणि रांगोळी काढायला घेतली. रांगोळी काढते तोपर्यंत रिऊ आणि ईशानने इतका पसारा घालून ठेवला होता की माझं रांगोळी काढणं कमी आणि तेच मला आवरत बसावं लागलं. त्यानंतर आम्ही गेलो बिग मार्केटला. थोडीशी भाजीपाला आणि पूजेचं साहित्य राहिलं होतं ते घेऊन आलो आणि मी छान अशी साडी वगैरे वेअर केली आणि नंतर संध्याकाळची तयारी आणि पूजेची तयारी करायला सुरुवात केली. ही पूजेची तयारी करायला मला कुणी आणि कशी हेल्प केली येणाऱ्या तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल. त्यानंतर थोडा स्वयंपाक वगैरे पण साईड बाय साईड करत होते मी. पूजा वगैरे मांडून झाली. संध्याकाळचे दिवे पण त्या लावल्या कारण की दिवाळीचा हा आहे सेकंड डे म्हणजेच धनत्रयोदशी. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा केली जाते. आर्थिक अडचणी दूर होऊन घरात भरभराटी येवो यासाठी देवाची आराधना केली जाते. तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान केले जाते. म्हणजे मृत्यूची देवता यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत. त्याच्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिणेकडे दिव्याची वात करून तो दिवा प्रज्वलित केला जाता. अन्य भावाने तो दिवा यमराजांना अर्पण करून अकाली मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. सायंकाळच्या वेळी देवाजवळ, तुळशीजवळ आणि उंबरठ्याजवळ आणि अंगणात दिवे लावून झाला की हा यमदान दीप प्रज्वलित करावा अशी प्रथा आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती नक्की सर्च करा आणि तुम्हाला कशी वाटली पूजा नक्की कमेंट करून सांगा.